आमच्याकडे जी कार्यकर्त्यांची संख्या आहे, जी इच्छुकांची संख्या आहे, त्या संख्येमध्ये आणि आम्हाला दिलेल्या जागा याच्यामध्ये मोठी तफावत आहे। त्याच्यामुळे आमच्या 7 नगरसेवकाचे तिकीट कट होत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या जागा आम्ही अगदी सहजतेने निवडून येऊ शकतो, जिथं आमचा कार्यकर्ता अतिशय सक्षम आहे, त्या जागा आम्हाला मिळणार नाही अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आणि जर कार्यकर्त्याला इथं डावललं जात असेल आणि माझ्यासारख्याला तिकीट दिलं जात असेल तर मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे आणि आपल्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला ऍडजस्ट केलं पाहिजे। कारण उद्या ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खस्ता खाल्लाय, आमचा पक्ष मोठा करण्यासाठी घाम गाळलाय, त्या कार्यकर्त्यावर कुठं अन्याय होता कामा नये। त्याच्यामुळे माझा हा निर्णय आहे, मी स्वतः थांबून माझ्या जागेवर कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला उभं देऊन कार्यकर्त्याला न्याय देणार। तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं। हे कॉम्प्रोमाइज करावं लागतंय का नाही करावं लागतं याच्याबद्दल मला निश्चित सांगता येणार नाही, परंतु जो निर्णय वरिष्ठांनी घेतला त्या निर्णयाचा या ठिकाणी 100% सन्मान केला जाईल, त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल। परंतु असं करत असताना कुठंतरी जिल्हा प्रमुख म्हणून कार्यकर्त्याची भावना या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की मी आज या निवडणुकीतून माघार घेतोय आणि माझ्याऐवजी कोणीतरी एक चांगला कार्यकर्ता जो पक्षासाठी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ आहे अशा कार्यकर्त्याला संधी देणार। जागा वाटत नाराज आहे? बिलकुल नाही, कमी जागा भेटतात? जागा कमी भेटताय हे तर निश्चित आहे। जागा किती भेटते याच्याबाबत तुम्हाला माहिती? त्याबाबत माहिती नाही, परंतु जी चर्चा होती, जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते प्रत्येक प्रभागामध्ये फॉर्म भरताय त्या फॉर्मून संख्या लक्षात येते। महापौरचे दावेदार होता. असं काहीच नाही, महापौरचं आरक्षण अजून पडलेलं नाहीये, त्याच्यामुळे महापौर कोण असणार याच्याबद्दल आता वक्तव्य करणं मला असं वाटतं योग्य होणार नाही। आज तुम्ही नाराज आहे, उद्या तिकीट नाराज नाहीये, मी नव्या दमाने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्याऐवजी मी कार्यकर्त्याला निवडून आणणार। ठीक आहे, जागा कमी मिळताय म्हणून आपण माघार घेताय, पण असे कित्येक इच्छुक आहे की जे आता पक्ष कार्यालयामध्ये येऊन हे करताय। ठीक आहे ना, ते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची पण मी या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेस मी स्वतः माघार घेतोय तर माझाच अधिकार आहे त्यांचा समजूत काढण्याचा।